हे भरताचं वांगं आहे, ह्याच्या मी बारीक फोडी केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी मी हिरवी मिरची लसूण घेतलेलं आहे. हे पाहिजेत लसूणसुद्धा आहे, हिरवी मिरची लसूण आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि फोडणीला कढीपत्ता जिरं हळद वापरणार आहे. सर्वात पहिलं तर कढीपत्ता घालणार आहे. थोडं जिरं घातलं आहे, कांदा घालायचा. आता आपला हा कांदा छान लाल होऊन द्यायचा आहे, म्हणजे भाजी चांगली लागते, नाहीतर गुळमट लागते आणि कांदा टचटच करतो. कांदा आपला लाल झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये हळद घालायची. ही हळद, ही हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे. आमच्या इथं तिखट लागतं, म्हणजे मला लागतं, बाकीच्या नाही लागत. मी करते. तुम्हाला किती तिखट हवं तेवढं तुम्ही करा. हे एक 2-3 मिनटं जरा परतू द्यात आणि मग नंतर आपण त्यात वांगी सोडूयात. आता यात आपल्याला ह्या वांग्याच्या फोडी सोडायच्या. आता हे आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे. आता हे चांगलं हलवून घ्या, एकत्र करा, म्हणजे खारट लागणार. तुम्हाला कसं आवडतं तसं तुम्ही करा. तुम्हाला खारट आवडतं तुम्ही खारट करा. गंमत करते आम्ही. आता याला झाकण ठेवून छानपैकी शिजून द्यायचं. तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते. तुम्हीसुद्धा तोपर्यंत तुमची कामं करून घ्या बाकीची, किंवा ही रेसिपी लिहून घ्या. असे छान झाकण ठेवायचं आणि शिजू द्या. असं हे आपलं वांगं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. आता पाणी न घालता नुसतं तेलावर शिजवलेलं आहे. आता मस्तपैकी गरम गरम भाकरी बरोबर खा किंवा मग चपाती बरोबर. माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा.